श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 9. आता आजपासून अयोध्याकांड सुरू झालेला आहे. मंथरेचा सल्ला आणि कैकेयीचा हट्ट. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रवि शुक्र बृहस्पती. श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. श्री गुरवे नमः. नमो श्री गुरु ब्रह्मानंद. जो जगदंकुर मूलकंद जो निजजन तारक प्रसिद्ध कैवल्यदाता सुखाब्दी. जो जगद्वीपीचे निधान जो वैराग्यवल्लीचे सुमन की वेदांत समुद्रीचा मीन आत्मजीवनी तळपतसे की तो धर्ममेरूचे शिखर की चिदाकाशीचा जलधर की कृपासागरीचे सुंदर दिव्यरत्न प्रगटले की शांतीचे चंद्रमंडळ की सत्यतेजे सूर्य केवळ की सत्व सरोवरीचे कमळ किंवा सुफळ आनंद वृक्ष की क्षमामलय पर्वत पूर्ण की निर्विकार दिव्यचंदन मुमुक्षी फणीवर वेष्टुनी सर्वदाही बैसले की शुद्ध ब्रह्म भागीरथी जळ तेथीचा लोट अतिनिर्मळ भक्ती विरक्ती ज्ञान केवळ तीर्थराज अवतरला. ऐसा महाराज श्री गुरुनाथ त्यासी परिसाचा देव दृष्टांत तो लोहाचे सुवर्ण करीत पर्यापना ऐसे न करवे. आता लेखक आहे ते गुरूंची स्तुती करतायत. तर गुरु कसे आहेत? जगताचा प्रारंभ भक्तांचा तारक असा वेदांत समुद्रातील मीन म्हणजे मासा अशी त्यांना उपमा दिली आहे. किंवा ते कृपासागराचे सुंदर असे दिव्यरत्न प्रगटलेले आहे. किंवा क्षमामलय पर्वत आहे तो क्षमारूपी जो मलय पर्वत आहे त्याच्यावर जे दिव्यचंदन आहे त्याला वेष्टून बसलेला फणीवर म्हणजे नाग. मुमुक्षु म्हणजे ऐकण्याची इच्छा असणारे सर्व असं ते सद्गुरू बसलेले आहेत ते. किंवा शुद्ध ब्रह्म भागीरथी जळ असं हे उपमा दिलेली आहे. असा हा तीर्थराज अवतरलेला आहे असं हे सद्गुरूंची स्तुती करता आहेत लेखक. ऐसा महाराज श्री गुरुनाथ त्यासी परिसाचा देवदृष्टांत की लोहाचे सुवर्ण करीत पर्यापना ऐसे न करवे. गुरूंना जर आपण परिसाची उपमा दिली तर तो फक्त लोखंडाचं सोनं करतं, पण ते परिस आपल्यासारखं परिस करतं का त्याला लोखंडाला? तर नाही. तसंच सुरभी चिंतामणी साचार कल्पवृक्ष म्हणावा उदार तरी तो कल्पिलेच देणार पर्यापना ऐसे न करवे. सुरभी म्हणजे कामधेनू किंवा चिंतामणी किंवा कल्पवृक्ष जो आहे तो जे मागितलं तेवढंच देतो. आपल्यासारखं करतो का? तर नाही. आता जनक जननीची उपमा कैसी द्यावी आता सद्गुरुसी ती जन्मदायक निश्चयसी पर्या जन्म मरणासी दूर करी. माता पित्यांची उपमा दिली तर ते फक्त जन्म देतात, पण सद्गुरू जन्म मरणाच्या फेऱ्यातून हे दूर करतात, आपल्याला चुकवतात जन्म मरणाचे फेरे. 84 लक्ष योनी अमुप सर्वांठाई असती माय बाप परी सद्गुरू दुर्लभचित स्वरूप जन्मोजन्मी कैसा तो. 84 लक्ष योनीत म्हणे त्यांना प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला आईबाप असतातच, पण सद्गुरू फक्त मनुष्य जन्मातच भेटू शकतो. तो काही प्रत्येक जन्मात मांजऱ्याच्या कुत्र्याच्या कशाच्या जन्मात गेलो तिथं आपल्याला सद्गुरू भेटतील का? तर नाही. म्हणून फक्त मनुष्य जन्मातच सद्गुरू भेटू शकतात. जो भव इंधन दाहक वैश्वानर अज्ञान तिमिरच्छेदक दिवाकर की दुःख पर्वत भंजन पुरंदर बोध वज्र झळकेवरी. ऐसा महाराज सद्गुरुनाथ त्यासी शिष्य विरक्त शरणांगत भ्रमर पद्मकोशी बैसत तैसे लुटत चरणरज. असे सद्गुरू आहेत म्हणे आणि त्यांच्या चरणरज सेवन कोण करतं? तर शिष्य त्यांच्या चरणाची धूळ जसं काही एखादा भुंगा कमलामध्ये बसून मध चाखण करतो त्याप्रमाणे शिष्याने सद्गुरूंच्या चरणरज मिळवली पाहिजे. की स्फुल्लिंग मिळे अग्नित की जळबिंदू पडे सरोवरात की सरिता सागरी ऐक्य होत ऐसे भक्त गुरुचरणी. तर कसं व्हायला पाहिजे? सद्गुरूंच्या चरणी लीन कसं व्हायला पाहिजे? एखादा विस्तव आहे
तो अग्नीमध्ये टाकला, तो कसा ओळखू येतो का कोणता खडा आपण कोळशाचा याचा विस्तवाचा टाकला, किंवा जलबिंदू पाण्याचा एक थेंब आपण सरोवरात टाकला तर ते जसं पाण्यात एकरूप होऊन जातं, किंवा नदी आहे ती सागराला मिळते, ती समुद्रात एकरूप होऊन जाते, तसं आपण सद्गुरूंच्या चरणी एकरूप व्हायला पाहिजे. की मुशीत आटिले अलंकार, की जळी विरे जळगार, की तरंग मोडून साचार, एक नीर उरे पै, ऐसे सद्गुरुचरणी मिळवून, गुरुदास्य करीती अनुदिन, क्षीराब्दी माझी उपमन्य, विलसे जैसा सर्वदा, की जान्हवीत मणिकर्णिका तीर्थ, की भीमेत चंद्रभागा विख्यात, तैसे भजन गंगेत यथार्थ, गुरुभक्त वंद्य पै. मणिकर्णिके तीर्थमध्ये जान्हवी गेली किंवा भीमेत चंद्रभागा मिळाली, जसं ते एकरूप होतात त्याप्रमाणे गुरुभक्त एकत्र व्हायला पाहिजे. ऐसे ऐकता गुरुस्तवन, मग आनंदले संतजन, धन्य धन्य म्हणून, धन्य रे धन्य म्हणून, तर्जनी मस्तक डोलविती. अशी गुरूंची स्तुती ऐकून सर्व श्रोते मानान डोलवायला लागले. ऐसे देखुनी श्रीधरे, नमस्कार घातला प्रेमादरे, म्हणे तुम्ही रामकृथामृत पात्रे, सादर श्रवणी बैसलात. तर हे बघून श्रीधर म्हणतायत की असे श्रोते आहेत की कानाचे पात्र करून रामकथामृत तुम्ही सेवन करता आहात म्हणे. तुम्ही ज्ञानगंगेचे ओघ निर्मळ, की विवेकभूमीची निधाने केवळ, की कृपा नवींची जहाजे सबळ, क्षमाशीडवरी तळपे. तर तुम्ही कृपेच्या सागरातले जसं काही जहाज आहे म्हणे, आणि तुम्ही हे ऐकता आहात म्हणे तुम्ही. की नवविध भक्तीची दिव्य द्वीपे सुंदर, की अनुभवशास्त्रींची मंदिरे, की पिकली आनंद क्षेत्रे, समसमान चहूकडे, परोपकार नभीची नक्षत्रे निर्मळ, परमगुण प्रिय मुक्त मराळ, की शब्दरत्न ग्राहक सकळ, या ग्रंथश्रवणी मिळाले. की रामकथा कमळिनीचे भ्रमर, की अवधान दाते जलचर, माझे शब्द आरुष निर्धार, परी तुम्ही प्रीती ठेवली. तर म्हणे मी जे काही बोलतो आहे तर रामकथा हीच कमलिनी आहे म्हणे, आणि तुम्ही भ्रमर आहात म्हणे. आणि किंवा जसं जलधार पडते त्याप्रमाणे, आणि माझे जे शब्द आहेत ते वेडेवाकडे आहेत म्हणे, तरी तुम्ही गोड मानून घेतात म्हणे. रानपक्षी शुकनी यथार्थ, त्याचे शब्द ऐकता तटस्थ, होती शास्त्रज्ञ पंडित, तैसेच येथे जाहले. तर पोपट जेव्हा रानामध्ये पोपट जेव्हा बोलतो तेव्हा शास्त्रज्ञ किंवा पंडित जे कोणी आहेत मोठे मोठे वक्ते, तर ते सुद्धा शांत होऊन ऐकतात पोपटाचं बोलणं. त्याप्रमाणे म्हणे की बोबडे बोलता बालक, अत्यंत संतोषे जनक, तैसे शब्दांचे कौतुक, संत जन करती पै. तर तसंच म्हणे बाळाचे बोबडे बोल आई वडील ऐकतात, त्याप्रमाणे तुम्ही माझेसुद्धा जे काही वेडेवाकडे बोल आहेत ते तुम्ही ऐका. तरी आता ऐतुकेच करा सत्वर, सादरता हे दिव्य अलंकार, मज लागी देऊनी साचार, संतजनी गौरवावे. तर आता एवढंच करा म्हणे, तुम्ही लक्षपूर्वक हे माझे बोलणे ऐका. वक्ता क्षेत्र पिकले पूर्ण, परी सादरता पाहिजे वरी घन, चित्त व्याकुळता हे आवर्षण, तेने मोड करपती. तर वक्ता हे एक प्रकारचं शेती आहे म्हणे, आणि त्याच्यामध्ये हे बोलतायत ते जसा काही पाऊस पडतो आहे म्हणे, तसं तुम्ही ऐका म्हणे. हे बोलती संत श्रोते चतुर, तुझी वचने हा सुधाकर, येणे आमुचे कर्ण चकोर, तृप्त जाहले निर्धारे. तर चंद्र जसं अमृत हे करतो आणि चकोर जसं सेवन करतो, त्याप्रमाणे तुमचे शब्द आम्हाला तुमच्या शब्दांनी कथा ऐकून आमचे कान तृप्त होतात म्हणे. असो आता वाघवल्ली सुंदर, चढे अयोध्या कांड मंडपावरी, ते तिची फळे निर्धारी, भक्त चतुरी सेविजे. आता अयोध्येतलं अयोध्याकांड ऐका म्हणे. मागे अष्टमाध्यायी कथन, जानकी परिणिली कोदंड भंगून, त्यावरी भृगुपतीचा दर्प हरवून, रघुपती आला अयोध्ये. मागच्या अध्यायामध्ये आपण ऐकलं रामाने धनुष्यबाण मोडून जानकीशी लग्न केलं आणि परशुरामांचा गर्वहरण केलेलं आहे त्यांनी. कैकईचा बंधू विख्यात, परमप्रतापी संग्रामजित, मान देऊनी बहुत, लग्नासी आणिला दशरथे. मिथिलेचा लग्न सोहळा पाहून, अयोध्येसी आला परतोन,
कैकईस म्हणे भरत शत्रुघ्न नेऊ आपुले ग्रामाते. तर दशरथ राजाने कैकईचा जो भाऊ होता संग्रामजित, त्याला आनंदाने आणि मानाने लग्नाला बोलवलेलं होतं. मग तो आता जायला निघाला तेव्हा तो कैकईला म्हणतो, भरत शत्रुघ्नांना मी घेऊन जातो म्हणे भाच्यांना. ऐकोनी बंधूचे वचन येरी म्हणे अवश्य जा घेऊन. परी राया ते पुसोन मग दोघांते नेईजे. दशरथास पुसे संग्रामजित मास एक शत्रुघ्न आणि भरत. स्वराज्याशी नेऊन त्वरित आणून मागुती पोहोचवू. अवश्य म्हणता जसुत कैकई भरतासी सांगत. तुवा मातुला सह जावे त्वरित शत्रुघ्नासी घेऊन या. आणि मग म्हणे जा म्हणे घेऊन, पण दशरथ राजाला विचारून आणि मग न्या म्हणे. मग तिने राजाला विचारलं आणि मग राजाने सांगितलं जा म्हणे यांना मामाच्या गावाला घेऊन जा म्हणे. असं मामाबरोबर पाठवायला तयार झाले. भरत म्हणे श्रीरामा वाचन मजन गमे एकही क्षण. रघुपतीचे सेवेविन नरुचे मजा न काही. तर भरत म्हणे मला रामाच्या चरणांशिवाय काही सुचत नाही म्हणे, रामाशिवाय मला करमत नाही म्हणे. श्रीरामचंद्र मी चकोर मी चातक रघुवीर अंबूधर. राम सुरभी मी वत्स साजार वियोग सहसा सोचेना. तर म्हणे राम जसं काही चंद्र आहे आणि मी चकोर आहे म्हणे. तर मला मी जसं काही राम जसं काही सुरभी म्हणजे कामधेनू आहे आणि तिचं वासरू मी आहे म्हणे, असं भरत सांगायला लागले आईला. श्रीराम सेवा सांडोन इतर सुखे इच्छी कोण. पियुष तुल्य अन्न टाकून कोण वमल विलोकी. उक्ता फळे हंस टाकून प्राणांती न भक्षी शेन. कल्पद्रुमीचा विहंगम जान बाबुळेवरी न बैसवे. तर एखादा कल्पवृक्षाचा जो पक्षी आहे तो कल्पवृक्ष सोडून बाबुळाच्या झाडावर कशाला बसेल म्हणे, किंवा मुक्ता फळं टाकून तो राजहंस आहे तो शेण खाईल का. तर नाही, त्याप्रमाणे मला जायचं नाही म्हणे, मला रामाचंच चरणसेवा करायला आवडेल. घृत मधु दुग्ध सरोवर जरी सुरसे भरले अपार. परी जीवन सांडुनी जळचर कदा तेथे न जाती. जे पाण्यात राहणारे प्राणी आहेत ते दूध दही तूप सगळ्यांचे सरोवर भरलेले आहेत, पण ते त्यांच्यामध्ये जातात का, तर नाही, त्यांना पाणीच आवडतं. ऐसे बोलता भरत नेत्री आले अश्रुपात. माता म्हणे एक मासपर्यंत क्रमोनी येई सवेची. नुल्लंघवे मातृवचन. भरत श्रीरामास पुसे येऊन मग बोले जानकी मनमोहन. बारे लवकरी येई जे. तर मग म्हणे रामाला विचारायला गेले भरत. मग रामाने सांगितलं जा म्हणे पण लवकर ये. भरत शत्रुघ्नांनी ते वेळी रघुवीर चरण वंदिले. चतुरंग दळ सिद्ध झाले रथी बैसले दोघेही. आणि मग त्यांनी चतुरंग सेना आणली आणि चतुरंग रथ सिद्ध केला. त्याच्यावर बसून भरत आणि शत्रुघ्न चालले आहेत मामाच्या गावाला. राया दशरथाचे कुमर श्रीरामचरणाब्ज भ्रमर. मातुळ ग्रामासी सत्वर दळभारेसी चालले. इकडे अयोध्येसी रामलक्ष्मण सर्वदा करीती गुरुसेवन. तैसेची दशरथाचे भजन रघुनंदन करीत असे. मग इकडे रामलक्ष्मण इकडे राहिले आणि ते अयोध्येमध्ये गुरूंची सेवा करत होते आणि दशरथांची पण सेवा करत होते. वसिष्ठ मुखे नित्य विद्याश्रवण श्रीराम करीत असे आपण. चतुष्षष्टी कला प्रवीण रघुनंदन झाला. रोज गुरूंकडे जाऊन अभ्यास करत होते. मग धनुर्विद्येचा अभ्यास करिता झाला परमपुरुष. रंगभूमी साधुनी विशेष युद्धकळा शिके तेथे. वेणुमस्तकी घालिता कुठार चिरत जाय जैसा दूर. ते श्रीराम बुद्धी तीव्र तर्क पार पावत असे. जसं बांबू असतो तो बांबू जर चिरायला लागले तर त्याच्यामध्ये एकदा सुरा घातला की खालीपर्यंत निघून जातं. त्याच्याप्रमाणे रामाच्या बुद्धीमध्ये एखादी जर शिकवलं तर ते त्यांना पूर्ण त्याच्यावर मधलं ज्ञान मिळत होतं. वसिष्ठ धनुष्यबाण घेऊन जे जे मांडून दावी ठाण. त्याहुनी विशेष रघुनंदन दावी करुण गुरुसी. अस्त्र विद्या प्रवीण झाले राम आणि लक्ष्मण. ते परीक्षा पाहावया अजनंदन रंगमंडपी बैसला. आणि मग त्या अस्त्र विद्या जी होती त्यांची त्याच्यात ते प्रावीण्य मिळवलं आहे त्यांनी. त्या वसिष्ठाने जे जे शिकवलं रामाला त्याच्यापेक्षा जास्त राम करून दाखवायचे ते. आणि मग आता त्यांचं काय काय शिकले ते करून दाखवणार आहेत. रंगमंडप सजवला आहे त्यांनी.
काय काय विद्या शिकतायत बुवा राम लक्ष्मण त्यांची परीक्षा पाहण्यासाठी. रंगमंडपाची रचना नवरनवेची सहस्त्रवदना ते तेज विलोकिता सहस्रकिरणा परमाश्चर्य वाटतसे. तो रंगमंडप इतका सुंदर केलेला होता की त्याचं वर्णन शेषसुद्धा करू शकत नाही सहस्रतोंडांनी. आणि इतका तो तेजोपुंज होता की सूर्यसुद्धा त्यांच्यापुढे कमी. तर सूर्यालासुद्धा आश्चर्य वाटेल इतकं. शशांक प्रभे समजपूर्ण कोरिले काश्मीर पाषाण त्यांची पोवळी प्रभा घन सभोवती रचियेली. त्या माझी सप्तरंगी पाषाण चक्र जाळ्या चौकटी पूर्ण माझी घातल्या दारुण पाहता आश्चर्य वाटतसे. तो रंगमंडप इतका सजवलेला आहे त्याचं हे वर्णन आहे. साधिले पाचू बंद अंगण गरुड पाचूंची ज्योती पूर्ण निळयाचे गज घडवून तेची तोळंबे लाविले. त्यावरी हिरेयाचे स्तंभ वरी वैडूर्णे उथाळी स्वयंभ सुवर्णाची तुळवटे सुप्रभ लंबायमान पसरली. तर त्यांच्या तुळ्या होत्या, त्या वरच्या तुळया तर त्या सोन्याच्या होत्या लांब लांब अशा. गरुड पाचूचे दांडे विराजती आरक्त माणिक किलचा झळकती. चर्या शेष फणाकृती तैसे गबस्ती वळीने. तो शेषाच्या फणीसारख्या त्या खांबांना त्यांनी आकार दिलेला होता. एकावरी एक नवखन तेथे रात्रीस नाही कारण जेथे गरुड पाचूचे रावे पूर्ण शब्द करीती नवलहे. निळयाचे मयूर धावती रत्नांची गोलांगुले नाचती. तर रत्नांचे माकडं बनवले होते त्याच्यावर नाचण्यासाठी. 56 देशीच्या नृपाकृती चित्रे भिंतीवरी पै. वेगवेगळ्या देशांच्या राजांचे चित्र काढलेले होते भिंतींवर. खांबी सुत्रीच्या पुतळ्या नाचती गिरक्या घेऊन या. नृसिंह मूर्ती स्तंभातून या हुंकारती क्षणाक्षणा. तर कठपुतल्या पण खांबांवर कोरलेल्या होत्या आणि त्या नाचत होत्या त्याच्यावर. ऐश्या रंगमंडपात बैसला झाला द्विपंचरथ. वसिष्ठादी ऋषी समस्त अष्टाधिकारी आणि प्रजा. तर अशा या रंगमंडपामध्ये राजा आणि वसिष्ठ आणि बाकीचे अष्टाधिकारी जे प्रधानमंत्री वगैरे सगळं प्रजा आणि सर्व तिथं बसलेले आहेत. मंडप जाळी वाटे तत्वता पाहती कौशल्यादी माता. श्रीरामे विद्या साधिल्या समजता देखावया आस्था सकळांची. तर श्रीरामाने काय काय ज्ञान प्राप्त केलेलं आहे ते पाहण्यासाठी तिथं जाळ्या पण ठेवलेल्या होत्या. त्या जाळ्यांमधून कौशल्या आणि माता त्या बाकीच्या सुमित्रा काही सर्व बघत होत्या तिथून. जैसा नक्षत्रा माझी अत्रिसूत तैसा सभेसी राजा दशरथ. इंद्राजवळी बृहस्पती बुद्धिमंत तैसा वसिष्ठ बैसला. असो रंगमंडपा पुढे दोघे जण श्रीराम आणि लक्ष्मण. पाचूबंद अंगणी येऊन उभे ठाकले ते धवा. जैसे शशी आणि चंडकिरण की अपर्णावर आणि रमारमण. की मेरुमानदार स्वरूपे धरून उभे ठाकले रणांगणी. तर त्या रंगमंडपामध्ये राम आणि लक्ष्मण आलेले आहेत. तर ते जसे काही विष्णू आणि शंकर किंवा चंद्र आणि सूर्य जसे दिसतील त्याप्रमाणे ते तिथं भासत होते. साक्षात शेषनारायण अवतार पुरुष दोघे जण. अनंत जन्मीचे तपाचरण दशरथाचे फळा आले. कोटी कंदर्प लावण्य खानी. तो कोटी मदना एवढा सुंदर असा तो. तेजाशी उन्हा वासरमणी की अनंत विजू पिळूनी रामरूप ओतले. तर अनंत अशा कोटीच्या कोटी विजा जशा काही तळपतायत असं ते रामाचं रूप तेजपुंज दिसत होतं. तो लावण्यामृत सागर अजानुबाहूर श्री रघुवीर. गुरु आणि पितयासी नमस्कार करोनी शस्त्रे वंदिली. तर ते आले त्यांनी गुरूंना आणि राजाला नमस्कार केलेला आहे आणि शस्त्रांना पण नमस्कार केलेला आहे. नाना वाहनी अरोढोनी रघुपती दावी युद्धाच्या अगाधरीती. रथ फिरवी नाना गती विस्मित पाहती जन सर्व. आणि मग सुरुवात झालेली आहे त्या कला दाखवायला रामाच्या. मग दावी कुंजरयान फेरी सवेची तुरुंगा रूढ होय झडकरी. रथ चमक दावी नाना परी आला तर चक्र जैसे का. तर आधी घोड्यावर बसून त्यांनी दाखवलं. रथावर बसून कसं युद्ध करायचं ते दाखवलं. नंतर हत्तीवरून कसं करायचं ते दाखवलं. असे एक एक त्यांच्या कला ते मग लगेच तिथून हत्तीवरून उतरून परत पटकन घोड्यावर कसं चढायचं
नंतर रथावर कसं चढायचं हे सगळे एक एक दाखवत होते राम. चरणयुद्ध, अस्त्रयुद्ध, शस्त्ररीती नानाविध, मल्लमेष, कुंजरयुद्ध, व्याघ्रसिंह युद्धगती हे युद्धाचे सगळे प्रकार सांगितलेले आहेत. कूर्म वृषभ नक्रयुद्ध, जलमंडल युद्ध विशद, अंतरिक्ष भूमी गदा प्रसिद्ध, सकळ युद्ध दाविली. तर पाण्यात चक्राकार फिरून कसं युद्ध करायचं, बैलासारखं आणि मगरासारखं युद्ध कसं करायचं किंवा हत्तीवरून कसं, हे सगळे युद्धाचे प्रकार त्यांनी दाखवले आहेत. शक्ती, पाशुपत, तोमल, शूळ, परिघ, लवडी, चक्र, कंदुक, भिंडी, माळा, वज्र, दावी, रघुवीर गती त्यांची, पाश, असिलता, मुद्गल, शतग्नी, परशु, अंकुश, कुंत सरळ, यमद्रष्टा, शब्द युद्ध सबळ, यंत्रमंत्र युद्धगती, नेत्र झाकोनी सोडी बाण, डोळे झाकून कसे बाण टाकायचे ते पण, नेत्र झाकोनी सोडी बाण, पुढे पाहे मागे भेदी जाण, दळ सिंधू परतट तटाक गमन, राजीव नयन दावीत असे, डोळे बंद करून बाण मारायचा, पुढे पाहून मागे बाण मारायचा किंवा एकदम सेनेच्या पलीकडे जायचं, ते सगळं ते दाखवत होते. एक सोडिताची बाण, कोट्यावधी व्हावे त्यापासून, सकळ चमूचे शिरच्छेदन, एकाची बाणे करावे. एक बाण टाकायचा पण त्याचे 1000 बाण व्हायचे, कोटीच्या कोटी व्हायचे आणि इतके सैन्य मरतील असं ते त्याच्यामध्ये होतंच. अग्न्यस्त्र, पर्जन्यास्त्र, वातपर्वत आणि वज्र, माया ब्रह्म माहेश्वर, भूतास्त्र, भैरवास्त्र पै. अग्न्यास्त्र सोडायचं, पर्जन्यास्त्र सोडायचं, वाऱ्याचं अस्त्र सोडायचं पर्वतावर. जसं युद्धाच्या आहेत त्या सगळ्या कला ते दाखवत होते. सिंह, सर्प आणि गरुडास्त्र, काम, वैराग्य, तारकासूर, पाप, नाम, गंधर्वास्त्र, दावी, रघुवीर अस्त्रे ही, ब्रह्मशिरो, विश्वजित, या अस्त्रगती, दावी, रघुनाथ, तैसेच करी सुमित्रासुत, मान दशरथ डोलवी. आणि रामासारखाच लक्ष्मणसुद्धा करत होते आणि राजा आणि गुरु सगळे माना डोलवत होते. वसिष्ठ उठवणी ते अवसरी, श्रीराम सौमित्रासी हृदय धरी, दशरथाचा आनंद अंबरी, न समाये तेव्हा सर्वथा. तेव्हा गुरु उठले आणि रामाला लक्ष्मणाला जवळ धरले पोटाशी आणि राजाला पण आनंद झालेला आहे. सभा विसर्जून जाय दशरथ, वसिष्ठ सौमित्र रघुनाथ, प्रवेश ते झाले सदनात, आनंदयुक्त सर्वदा. आणि मग सगळे ते नगरात ह्याच्यामध्ये आलेले आहेत, ते त्या रंगमंडपातून ह्याच्या घरामध्ये आलेले आहेत ते महालामध्ये. यावरी एके दिवशी अजनंदन, दर्पणी विलोकी निजवदन, तो दाढीत शुभ्र केश देखून, काय बोलता झाला, म्हणे शीघ्र बोलवा ब्रह्मनंदन, अष्टाधिकारी ऋषी प्रजानन, सकळ व्यवहारी वैश्यजन, विवेक संपन्न थोर थोर. मग एक दिवशी काय झालं, दशरथ राजा आरशामध्ये बघत असताना त्यांनी बघितलं की आपल्या दाढीमध्ये एक पांढरा केस दिसला त्यांना. आणि म्हणे पटकन आता गुरूंना बोलवा, व्यापाऱ्यांना बोलवा, जे जे कोणी आहेत त्यांना, विवेकसंपन्न जे काही थोर लोक आहेत त्यांना सगळ्यांना बोलवा म्हणे. सकळांशी बैसवणी एकांती, निज गुहापुसे कौशल्यापती, म्हणे राज्य द्यावे रामाप्रती, ऐसे चित्त वाटत. हे सगळ्यांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं आहे, ते अष्टाधिकारी ऋषी प्रधान जे कोण ते सगळ्यांना बोलवलं सांगितलं की मला वाटतं म्हणे आता आपलं राज्य, आता माझं राज्य रामाला द्यावं. राजासी योग्य रघुनायक, जो गुण समुद्र प्रतापार्क, जो धीर वीर उदार देख, लावण्य सागर श्रीराम. तर आता राम म्हणे ह्या राज्यासाठी योग्य हा रामच आहे म्हणे. आणि तो जसा एक पराक्रमी पण आहे, धीर आहे, उदार आहे सर्व, आणि असा हा राम आहे, तर त्याला आता राज्याभिषेक करावा म्हणे. अनंत जन्मीच्या तपाचे फळ, तो हा श्रीराम तमाल निळ, राज्य द्यावे हो तत्काळ, सुमुहूर्त वेळ पाहुनिया. तर सुंदर असा चांगला मुहूर्त बघून रामाचा राज्याभिषेक करावा. ऐकोणी दशरथाचे वचन, संतोषला ब्रह्मनंदन, मानवले समस्त प्रजाजन, म्हणती धन्य धन्य दशरथा. आणि गुरूंना पण ते ऐकून आनंद वाटला आणि प्रजाजनांना पण ते म्हटले आम्ही सुद्धा आता धन्य झालो म्हणे, रामासारखा राजा मिळणार आहे. वसिष्ठादी ऋषी समस्त, पाहुणी उत्तम मुहूर्त, चैत्र मास अतिविख्यात, गुरुपुष्य योग साधिला.
तर गुरुपुष्यामृताचा योग साधला आणि चैत्र महिन्यामध्ये त्यांनी मुहूर्त काढलेला आहे. श्रीरामासी अद्यावया राज्यपट सुमुहूर्त नेमिला अतिवरिष्ठ सर्व सामुग्री वसिष्ठ सिद्ध करिता जाला. श्वेतवर्ण चौदंती गज क्षीरवर्ण आणिला हयराज छत्र चामरे तेजपुंज मृगांकवर्णी साजिरी. तर चार दातांचा श्रेष्ठ असा अश्व, 5 प्रकारची पाने, असे सगळं. श्वेतवर्ण म्हणजे पांढऱ्या स्वच्छ 4 दातांचा गज आणला, घोडाने गज आणला. श्रेष्ठ असा घोडा आणला. क्षीरवर्ण म्हणजे दुधासारखा घोडा आणला. आणि छत्र चामरे तेजपुंज असे सगळे आणलेले आहेत ते. पंचपल्लव सप्तमृत्तिका परिकर चतुस्समुद्रीचे आणले नीर दिव्य सिंहासन पवित्र नूतन छत्र निर्मिले. तर 5 झाडांचे पानं आणले आणि 7 ठिकाणची माती आणली, 7 समुद्रांचं पाणी आणलं आणि दिव्य असं सिंहासन तयार केलेलं आहे. छत्र चामर त्यांच्यावर सर्व तयार केलेले. दिव्य मंडप निर्मुण तेथे मांडिले सिंहासन जपासी बैसविले दिव्य ब्राह्मण वेदो नारायण साक्षात. आणि ब्राह्मण या जपाला बसवलेले आहेत. 56 देशीचे राजेश्वर 96 कुळीचे राजकुमार ते येते झाले समग्र अपार करभार घेऊन या. मग राजेसुद्धा बोलले देशोदेशीचे. आनंदमय अयोध्यानगर सदने शृंगारिली सुंदर अयोध्यावासी नारी नर मंडप समग्र अलंकारे. सगळी अयोध्या शृंगारलेली आहे, सगळीकडे आनंद गुढ्या तोरणं सगळं चाललेलं आहे. राजमंदिरे शृंगारिली विशेष वरी झळकती रत्नजडित कळस उने करीती उडुंगनास रजनी माझी स्वतेजे. तर जसे नक्षत्र चमकत होते असे अयोध्या चमकत होती म्हणे. एकांती बोलावणी रघुनाथ गुह्य गोष्टी सांगे दशरथ म्हणे बारे मज ग्रह पीडा आली भोवत काळ विपरीत पुढे दिसे. तर रामाला एकांतात बोलवलं आणि गुप्त गोष्टी सांगत होते राजा. म्हणे त्यांना सांगितलं, राजाने सांगितलं आता पुढचा काळ काही चांगला दिसत नाही म्हणे. मला माझ्या राशीमध्ये ग्रहपीडा आलेली म्हणे. अष्टमस्थानी शनेश्वर निश्चिती द्वादशस्थानी जान बृहस्पती. अष्टमस्थानी शनेश्वर निश्चिती द्वादशस्थानी जान बृहस्पती. बारे मदमृत्युचिन्हे जाणविती बैसे रघुपती सिंहासनी. तर म्हणे आता तुला सिंहासनावर बसायचं आहे म्हणे. माझी जी पत्रिका आहे म्हणे, कुंडली आहे म्हणे, जन्मपत्रिका, तर त्याच्यामध्ये अष्टम स्थानामध्ये शनी दिसतोय म्हणे आणि 12व्या घरामध्ये गुरु आहे म्हणे. त्यामुळे आता हे जसं हे वाईट आहे म्हणे ते, म्हणजे शनी 8वा आहे आणि गुरु 12वा आहे म्हणे. तर मला असं हे मृत्यूचिन्ह जाणवत आहेत म्हणे. तर तू आता रामा राज्यावर बैस म्हणे. रामा तुझी मज वाटे खंती मज टाकोण या रघुपती दूर जाशील निश्चिती हेची वाचित्ती वाटत असे. तरी लावण्य मृगसागरा तमाल निळा राजीव नेत्रा श्रीरामा घनश्याम गात्रा राज्यभारा चालवी तू. तर आता तू माझ्यापासून दूर जाशील असंच वाटतंय म्हणे, म्हणून तू आता राज्यकारभार तू सांभाळ म्हणे. श्रीरामे वंदिले पितृचरण म्हणे मज आज्ञाची प्रमाण राम सीतेसी उपोषण करवी वसिष्ठ ते दिवशी. राम म्हणे काय हरकत नाही, तुमची आज्ञा हेच मला प्रमाण आहे. आणि मग आता राज्याभिषेक करायचा म्हणून वसिष्ठ ऋषींनी सीतेला आणि रामाला उपवास करायला सांगितला. रघुनाथाचे हाती दाने अपार करविली ब्रह्मनंदने राम जानकी दोघे जणे कुशासनी पहुडविली. आणि त्यांच्या हाताने दानधर्म पण केला, उपवास केला आणि त्यांना झोपायला कशाचं आसन, दर्भाच्या आसनावर त्यांना झोपायला लावलेले. जो पुराण पुरुष परब्रह्म तया हाती ऋषी करवी होम आहुती घाली पुरुषोत्तम दृष्टांत उत्तम ऐका ते. तर होम चालू झाले आता आणि राम आहुत्या टाकतोय. चकोराचे मुखी अमृतधार वर्षे जैसा रोहिणीवर की धेनू पाना सोडी सत्वर वत्साशी तृप्त कव्हावया की बाळकाची या मुखात माता स्तन्याते करी तृप्त की जलद बिंदू टाकी अकस्मात चातकमुखी कृपेने. तर ते आहुत्या कशा टाकत होते ह्या सगळ्या उपमा दिलेल्या आहेत. जसं चकोराच्या तोंडामध्ये पाऊस पडतो, अमृतधार पडते,
ते कोण वर्षतं किंवा म्हणजे चंद्र जसा अमृतधार वर्ष करतो किंवा गाय वासराला दूध पाजते त्याप्रमाणे हे एक सर्व अलंकार दिलेले आहे, उपमा दिलेले आहे. ऐसे अवदान राम टाकीत धुम्रे नेत्र जाहले आरक्त यज्ञ नारायण झाला तृप्त राघवस्ते करुणिया. तर यज्ञ नारायण सुद्धा तृप्त झाला म्हणे त्या आहुत्या घेऊन. जैसी गौतमी आणि भागीरथी तैसी कौशल्या आणि सुमित्रा सती विप्रांसी दाने अपार देती आनंद चित्ती न समाये. तर कौशल्या आणि सुमित्रा सुद्धा दान देत होत्या ब्राह्मणांना. दशरथासी विनवी लक्ष्मण मी श्रीराम सेवा करीन ऐकोनी संतोषे अजनंदन पूरवाळी वदन सौमित्राचे. अयोध्या नगर वेष्टोनी जाणा उतरल्या राजयांच्या पृतना कोण करी तयांची गणना पाहता नयना भुलवीती. तर अयोध्ये नगरीला सर्व सेना वेष्टन केलेलं होतं सेनेने. श्रीराम बैसे राज्यपदी तो सोहळा पाहावया दृष्टी सकळ सुरवरांच्या कोटी विमानारूढ पाहती. तो मोठे मोठे जे देव होते ते विमानातून सर्व बघत होते. तंत वितंत घन सुस्वर चतुर्विध वाद्यांचे गजर नादे कोंडले अंबर चिंता तूर सूर जाहले. तर सगळीकडे आनंदी आनंद होता, वाद्यांचा गजर होत होता आणि त्याच्याने सगळं नभ जे होतं सगळं तिकडे आवाज कोंडलेला होता. निर्जर विनविती कमलोद्भवा दशरथ राज्य समर्पी राघवा आमुचे बंदी सुटकेचा बरवा विचार काही दिसेना. तर ब्रह्मदेवाला देव विचारतायत म्हणे आता तर हा राज्यावर बसतोय म्हणे राम, तर आम्हाला कधी ह्या बंदिवासात रावणाच्या बंदीखान्यातून आमची सुटका कधी होईल म्हणे असं हे ब्रह्मदेवाला देव विचारतायत. इंद्रपदतुल्य राज्य अपूर्व ते सांडोनिया सीताधव कासया येईल दशग्रीव वधावया कारणे. हा जो आता राज्यावर बसला म्हणे तर तो रावणाचा वध करण्यासाठी कशाला येईल म्हणे. एवढं छान इंद्रासारखं राज्य आहे म्हणे त्याचं, ते सोडून राम काही वनात येणार नाही, रावणाशी युद्ध करायला जाणार नाही म्हणे असं हे देव ब्रह्मदेवाला विचारतायत. जरी तो मंगल भगिनीचा वर भक्ता लागी झाला साकार तरी तपोवन येईल रघुवीर ऐसा विचार योजावा. हा जरी सीतेचा पती आहे म्हणे पण तो वनात यायला पाहिजे म्हणे. मग वीरांची सांगे विकल्पांसी तू असत्वर जावे अयोध्येसी प्रवेशावे कैकईच्या मानसी विघ्न राज्यासी करावे. तर जी भेदबुद्धी होती तिला सांगितलं की तुम्ही आता कैकईच्या डोक्यामध्ये घुसा म्हणे, तिच्या बुद्धीमध्ये घुसा आणि विचार पालटायला लावा म्हणे, विघ्न करा म्हणे या राज्याच्या याला म्हणे. तू असत्वर जावे अयोध्येसी विकल्पाला सांगितलं आहे म्हणजे कुबुद्धीला सांगितलेले जणू. तू असत्वर जावे मग वीरांची सांगे विकल्पासी तू असत्वर जावे अयोध्येशी. ब्रह्मदेव सांगतायत प्रवेशावे कैकईच्या मानसी विघ्न राज्यासी करावे. विकल्प म्हणे ते वेळा अयोध्ये माझी परमसोहळा दुःख द्यावयाशी सकळा माझे न तेथे न जाववे. तो विकल्प म्हणायला लागला की माझ्याकडनं जा इतकं एवढा आनंदी सोहळा चालू आहे म्हणे तिकडे आनंदी आनंद आणि मी माझ्याकडनं तिथं जावलं जात नाही म्हणे, मला विघ्न करावं असं वाटत नाही म्हणे. माझा प्रवेश होता तेथं बहुतांशी होईल प्राणांत मांडेले एकची अनर्थ माझे तेथे न जावे. मी तिथं गेलो तसं कोणी तिथं मृत्यू होईल म्हणे, सगळा वाईट होईल म्हणे, तर मला नाही जावंसं वाटत म्हणे तिथं. शीतल होईल वानळ मधुरता धरील हलाहल परी मज विकल्पाचे बळ क्षीण नव्हे कल्पांची. मी गेलो होता तिथं जाऊन काय होईल म्हणे जिथं मधुरता आनंदी आनंद चालू तिथं हलाहल होईल म्हणजे विष होईल म्हणे तिथं. देव म्हणती तुझं विण हे कार्य साधिल कवण आम्हा सोडवी बंदीतून घेई पुण्य तोये वडे. देव म्हणायला लागले की हे काम तुझ्या वाचून कोणीच करणार नाही म्हणे आणि तू जर गेला नाही तर आम्हाला बंदिवासातून कोणीच सोडवणार नाही म्हणे रामाशिवाय, तर तुला हे काम करावंच लागेल आणि जावंच लागेल म्हणे तिथं अयोध्येमध्ये. देव म्हणे तुझं विण हे कार्य साधिल कवण आम्हा सोडवी बंदीतून घेई पुण्य तुये वडे. ऐसे ऐकताची वचन विकल्प निघाला तेथून जवळ केले अयोध्या पट्टण परी भीतर न जावे वेशी. गेला तिथं पण त्याला आतमध्ये जावं असंच वाटत नव्हतं. अयोध्यावासी पुण्यशीळ सत्यवादी सात्विक प्रेमळ ज्याकडे पाहो न शके काळ तेथे विकल्प प्रवेशेना. एवढं पुण्यवान त्या अयोध्या नगरी म्हणे सत्यवादी आहे, तर तिथं या विकल्पाला जावंसंच वाटत नव्हतं. ज्यासी वेदाज्ञा वाटे प्रमाण
नेनती परांचे दोषगुण, सदा सारा सार विचार श्रवण, तेथे विकल्प बाधेना. जे निस्सीम गुरुभक्त, जे माता पितयांसी भजत, जे अनन्य ब्राह्मणांसी वंदित, तेथे विकल्प बाधेना. जे गुरुभक्त आहे अगदी किंवा माता पित्यांची सेवा करता, ब्राह्मणांची सेवा करता, तिथं त्या विकल्पाला जावंसंच वाटत नव्हतं. सदा आवडे हरिभजन, श्रवण मनन हरिकीर्तन, परद्रव्य ज्या तृण समान, तेथे विकल्प बाधेना. तिथं कायम हरिकीर्तन चाललेलं असतं किंवा दुसऱ्याचं धन कोणाला घ्यावंसं वाटत नाही, असं त्या तिथं विकल्पाला जावंसं वाटत नव्हतं. दया उपजे देखता दीन, अंधपंगू वृद्ध क्षीण, त्यासी पाववी वस्त्र अन्न, तेथे विकल्प बाधेना. जे आंधळे पांगळे त्यांना त्यांचं बघून प्रत्येकाच्या मनात माया उत्पन्न होते किंवा त्यांना अन्न द्यावं वस्त्र द्यावं असं वाटतं. तिथं विकल्पाला जावं असं वाटत नव्हतं. परललना मातृवत, जो वाद प्रतिवादी मुके होत. भांडणामध्ये भांडण जर सुरू झालं तर ते मुके होऊन जातं, त्यांना भांडणसुद्धा करवत नाही म्हणे एकमेकांशी. जे ईश्वररूपी पाहती संत, तेथे विकल्प बाधेना. सर्वानुभूती एक रघुनाथ, ऐसी जयांची पूर्ण प्रचित, प्रपंची वर्तता विरक्त, तेथे विकल्प बाधेना. जे ब्रह्मानंदी पूर्ण झाले, जे आपण विसरले, तेथे विकल्पाचे बळ न चाले. कल्पांतीही सर्वथा, असो पुण्यवंत अयोध्येचे जन, त्यासी विकल्प पळे देखता दुरुण. प्रवेशावया अयोध्या पट्टण, सामर्थ्य नव्हे सहसाही. तर त्याच्यामध्ये सामर्थ्यच नव्हतं की आता या आतमध्ये कसं जावं, आपण त्या विकल्पाला जावतच नव्हतं मध्ये. तो कैकईची दासी मंथरा, ते पूर्वीचं द्वेषी रघुवीरा, परमपापिनी सीतावरा, सर्वदाही निंदत असे. तर तिथं त्यांनी बघितलं की कैकईची दासी आलेली आहे मंथरा, की जी सदा रामाचा द्वेष करायची आणि रामाला तिला बघून म्हणजे रामाकडे बघावं असंच वाटत नव्हतं तिला. प्रातःकाळी अयोध्यार सेजेसी असता रामचंद्र, झाडी ताबळे चिकेर, रामावरी घालीत असे. ती काय करायची, सकाळी सकाळी राम झोपलेला असताना उगाच त्यांच्या अंगावर झाडून केर टाकायची. तो अंगावर येता केर, द्वैवहत होईल वज्रधर, म्हणून ते दासी अपवित्र, रामावरी रज उडवी. तर ती मुद्दाम रामावर केर उडवायची झाडून. प्रत्यही ऐसेच करीत, देखता क्रोधावरा जनक जामात, म्हणे तू कुब्जा होई यथार्थ, कुरूप वक्र सर्वांगी. मग त्यांनी बघितलं रोज अशी करायची, पण मग रामाने बघितलं आणि रामाला राग आलेला आहे, जनक जामात म्हणजे राम, की तू कुब्जा होशील म्हणे. मग ते लागे श्रीरामापायी, म्हणे राघवा मज उशाप देई, मग जगदानंद कंद ते समयी, काय बोलता झाला. मग ती म्हणे मला शाप दिलेला आहे म्हणे, तर ती रामाला म्हणायला लागली की आता उशाप द्या म्हणे मला. म्हणे पुढील अवतारी पूर्ण, कंसवधार्थ मथुरे येईन, तेव्हा तुझं उद्धरीन, दिव्य करीन रूप तुझे. मग ती म्हणे पुढच्या जन्मामध्ये मी जेव्हा कृष्ण होईल, कंसाचा वध करण्यासाठी जेव्हा मथुरेत अवतार घेईल, तेव्हा तुझा उद्धार करेल आणि तुझे रूप चांगले करेल म्हणे, तुला चांगलं स्वरूप करेल म्हणे तुला. असो अयोध्ये बाहेर दूर, पुष्पवाटिका परमसुंदर, सदा सुफळ तरुवर, विकल्प सत्वर तेथे आला. तर अयोध्येच्या बाहेर जे एक बगीचा होता तिथं तो विकल्प आलेला आहे. जो भुवनच्छेदक कुठार, की स्नेह कर्पूर दाहक वैश्वानर, की प्रीती मेघविदारक समीर, परम तीव्र स्वरूप ज्याचे. हा भजन मार्गीचा मारक मांग, परमदोषी विष्ठाभक्षक काग, की द्वेष वारुळातील भुजंग, दुसदूषित विकल्प हा. तसं हे विकल्पाचं वर्णन केलेलं आहे. तो कसा होता, भजन मार्गीचा मांग होता म्हणे तो, किंवा द्वेष ज्याच्या अंगामध्ये भरलेला आहे असा तो साप होता म्हणे. तर तो कुठे आलेला आहे, त्या बगीच्यामध्ये आलेला आहे. तो मत्सरवणीचा वृकथोर, की निर्दय समुद्रिका नक्र, की परनिंदा जकल्प खर, विकल्प साचार जाणीजे. तर स्नेहरूपी कापूर जाळणारा असा किंवा प्रेमरूपी मेघाला फोडणारा असा हा विकल्प तिथं आलेला आहे. हिवर छायेसी ते अवसरी, असो हिवर वृक्षी विकल्प नव्हे तो श्वान, धावे भक्तावरी वसवसोन, आनंद रसपात्र उल्लंडोन, न लगता क्षण टाकी तो. तर आनंदाचा रसपात्र जो आहे तो त्यांनी सांडून दिलेला आहे
असा तो कुठे बसला? हिवर वृक्ष, हिवराचं झाड असतं, एक प्रकारचं झाड असतं ते काट्यासारखं, तो हिवराच्या वृक्षावर तो बसला आहे. बैसला असे सुखरूप तव तेथे मंथरा पापरूप पुष्पे न्यावया पातली. तर ही मंथरा तेथे फुलं आणायला म्हणून गेलेली होती. हिवर छायेसी ती अवसरी मंथरा बैसली क्षणभरी. विकल्प प्रवेशला तिच्या अंतरी अत्यंत कुपात्र देखून या. आणि मग त्याने बघितलं की हीच खरी आपल्याला प्रवेश करायला योग्य आहे. तिच्यामध्ये गेला तो, तिच्या शरीरात त्याने प्रवेश केला आहे त्या विकल्पाने. जो का निर्दय आचारहीन नावडे हरिकथा पुराण श्रवण सदा जल्पत परदोषगण. विकल्प येऊनी राहे तेथे. ही अशी ती होती, तिला काहीच आवडत नव्हतं, तिच्यामध्ये तो विकल्प शिरलेला आहे. साधू संत ब्राह्मण त्यासी द्वेषी रात्रंदिन भूतदया नावडे मनातून. विकल्प राहो येऊनी राहे तेथे. जिच्यामध्ये भूतदया नाही आहे, सदा द्वेषी आहे, तर तिच्यामध्ये तो आलेला आहे. वेद विरुद्ध जे पर्वत नसतेची वाढविती कुमत. कोठे विश्वास न धरी चित्त. विकल्प येऊनी राहे तेथे. असो मंथरेचे मनी विकल्प संचरला ते क्षणी. तो पक्व कलिंगन देखोनी नयनी प्रीती करुणी भक्षित. पुष्पे वेचिता कुच्चळ मनी उठती द्वेष कल्लोळ. गृहास परतली तत्काळ कलह प्रबळ लावावया. आणि अशी ती मंथरा आलेली आहे घरामध्ये आता. तो कैकईचे गृही सोहळा होत. मंडप उभविले नभचुंबित. जन अवघे आनंद भरित. चिंता विरहित सर्वही. सगळे आनंद होता तिथं. तर कैकईच्या गृहामध्ये ती आलेली आहे. तिथंही आनंद होता. ऐसे मंथरेने देखता परमद्वेष वाटे चित्ता. जैशा वसंती कोकिळा गर्जता. दुःख वायसा उपजे पै. आम्रयता पाडास मुखरोग प्राप्त होय कागास. दृष्टी देखता राजहंस दुःख विशेष वाटे तया. की देखोनी संतांच्या मूर्ती निंदक संतापती चित्ती. के देखोनी पंडिताची व्युत्पत्ती अयोग्यास चित्ती द्वेष वाढे. आंबे पिकलेले आहेत, पण ते कावळ्याला मुखरोग झालेला आहे. त्याला राजहंसाला बघून जसं दुःख होतं तसं दुःख हिला तो आनंद बघून होत होतं ह्या मंथरेला. किंवा एखादा सिंहाचा प्रताप आहे आणि ते त्याने बघितलेलं आहे, आणि ते कोल्याला जसं वाईट वाटतं सिंहाचा प्रताप बघून, तसा हिला दुःख होत होतं. की देखोनी धार्मिकांची लीला अपवित्रासी खेद आगळा. की पतिव्रता देखोनी डोळा व्यभिचारिणी विटती. पतिव्रता पाहून ज्या वाईट चालीच्या बाया आहेत त्यांना खूप वाईट वाटतं. शशांक देखता विटती तस्कर. दिवा भीता नावडे दिनकर. की हुंसकास तत्वविचार मनी होनी आवडे. जसं चंद्राला बघून चोर घाबरतात किंवा घुबडाला सूर्य बघून घुबडाला भीती वाटते, त्याप्रमाणे हिला मनामध्ये द्वेष वाटत होता. तैसा सोहळा देखोनी मानसी परमसंतापली ते दासी. रामनिधानासी विवसी आड आली साक्षेपे. तर रामाचा जो धनकोश आहे, रामाचा जो राज्याभिषेक होतो आहे ते पाहून ही राक्षसिनी संतापली होती. ते कलह पीठीची देवता. की ते दुःख कल्लोळ प्रवाह सरिता. गृहात अग्नी लागे अवचिता तैसी आत प्रवेशली. जसं एखाद्या घराला आग लागावी त्याप्रमाणे ही कलह घेऊन आलेली होती घरामध्ये मंथरा. अंगणी शरीर टाकी तत्काळ. दबदबा पिटी वक्षस्थळ. कैकईस म्हणे तू केवळ अभागीन सर्वस्वे. अगे तू बुद्धिहीन सर्वात. तुझे तुझ न कळे हित. मातुळ गृही पाठविले तुझे सुत. राज्ये रघुनाथ स्थापिती. तुझ अवदशा आली यथार्थ. सौभाग्य गेले वाहत. देशोधडी केला भरत. तुझ अनर्थ समजेना. अगं म्हणे ती आली घरामध्ये आणि अंग टाकून दिलं तिने खाली आणि बडवायला लागली. आणि कैकेयीला म्हणायला लागली, अगं तू एवढी कशी आभागी म्हणे, तुझी बुद्धी कुठे गेलेली आहे. तुझ्या मुलाला मामाच्या गावाला पाठवून दिलं आणि इकडे रामाचा राज्याभिषेक करताय म्हणे, तुला काहीच कसं वाटत नाही, असं ही दासी कैकेयीला सांगायला लागली. राजी बसता रघुनंदन. तुझे पुत्र टाकील वधून. कैकेयी तुझं शिकविल कोण. मज वाचून बुद्धी आता. मग तिज प्रती कैकेयी बोलत. मज भरत तैसाच रघुनाथ. तू का हा खेद न करी यथार्थ. कदा अनर्थ करू नको. मग कैकेयी सांगायला लागली, अगं म्हणे जसं मला भरत आहे तसाच राम पण आहे म्हणे, तू काही माझ्या मनामध्ये विष कालवू नको म्हणे, हे काही तू बोलू नको म्हणे.
ऐसे बोलूनी सत्वर कंठीचे पदक आणि हार तिच्या गळ्यात घाली परिकर दासी आपली म्हणून पदका आणि मुक्तमाळा मंथरेने तोडून टाकल्या तोंड घेतले ते वेळा राज्य बुडाले म्हणून. आणि मग कैकेयीने तिला गळ्यातला मुक्ताफळांचा हार होता आणि पदक होतं ते तिला आपली दासी आहे म्हणून तिला दिलं. पण तिने काय केलं ते सगळं तोडून टाकलं, फेकून दिलं आणि बडबड करत राहिली की आता राज्य बुडालं म्हणे. स्नेहे धावनी कैकेयी तीस धरती जाहली हृदयी विकल्प प्रवेशला ते समयी चित्तगृही कैकेयीच्या. मग ती गेली तिने त्या दासीला धरलेलं आहे, त्या मंथरेला धरलं आहे कैकेयीने. त्यावेळा त्या मंथरेच्या मनामध्ये जो विकल्प होता तो आता कैकेयीच्या चित्तात घुसलेला आहे. कैकेयी तीस म्हणे ये समयी बरी युक्ती योजली सलवलाही तू माझी प्राणसखी होसी पाही करू काही सांगा आता. मग कैकेयी पण म्हणायला लागली की तूच माझी हितकर्ती आहे म्हणे, जे काय माझं हित आहे ते तुलाच कळते, आता मी काय करू तू सांग म्हणे. भरत तो नाही जवळी रामासी राज्य देती प्रातकाळी अयोध्यावासी लोक सकळी श्रीरामाकडे मुरडले वसिष्ठ आणि दशरथ यासी प्राणाहुनी आवडे रघुनाथ ते तो माझा वचनार्थ न मानिती कदाही. तर ती मंथरेलाच विचारायला लागली आता काय करू म्हणे, उद्या रामाचा राज्याभिषेक होईल म्हणे, सगळे लोक रामाकडेच जातील आणि दुसरी गोष्ट म्हणजे वसिष्ठांना आणि दशरथांना राम जास्तीच आवडतो म्हणे, तर आता तू सांग मी काय करू. मंथरा म्हणे ऐक साचार पूर्वीचे मागे 2 वर तू रथ सावरीला घालोनी कर शक्राचे युद्ध समयी पये ऐसे गाठीस असता शस्त्र तुझं भय नाही अनुमात्र राजी स्थापुनी तुझा पुत्र रामचंद्र वना धाडी मनुसंख्या संवत्सर वनासी धाडी रघुवीर 14 वर्षात तुझा पुत्र 14 भुवने जिंकिल वना निघता रामचंद्र समागमे जाईल सौमित्र काननी राक्षस परमदुर्धर राम लक्ष्मणा भक्षतील. तर ती मंथरा सांगायला लागली तिला की म्हणे तू आता एक कर, तू जेव्हा याचं युद्ध शक्राच्या युद्धाच्या वेळे म्हणजे इंद्राच्या युद्धाच्या वेळेला दशरथाच्या रथाला जो हात दिलेला होता तेव्हा त्यांनी तुला 2 वर दिलेले होते, तर ते वर म्हणजेच तुझे शस्त्र आहेत म्हणे, ते काढ म्हणे. तर तुला दुसरं कशाची भीती आहे म्हणे, ते जे वर आहेत ते तुझे शस्त्र आहेत, ते तू आता माग म्हणे त्याच्याकडे 2 वर. की वर काय मागायचा की 14 वर्षासाठी रामाला वनवासात पाठव आणि जे राज्य आहे ते भरताला द्या म्हणून, आणि त्या 14 वर्षामध्ये तुझा पुत्र जो आहे तो 14 भुवनांचं राज्य जिंकून घेईल म्हणे. आणि राम निघाला की त्याच्याबरोबर लक्ष्मणसुद्धा जाईल आणि मग हे वनात गेल्यानंतर वनचर म्हणजे राक्षस जे आहे ते राम लक्ष्मणांना तिकडे खाऊन घेतील म्हणे. राक्षसे बक्षिल्या रघुनंदन मग भरतासी सहजची कल्याण यावरी वर दोन्ही घे मागून रायापाशी आताची. तर मग रामलक्ष्मणांना राक्षसांनी खाल्ल्यानंतर सगळं जे राज्य आहे ते भरताचंच होईल, म्हणून तू आताच हे 2 वर आहेत ते राजाकडे मागून घे. वनासी निघता रघुनाथ प्राण त्यागील दशरथ तेही गोष्टीचे तुझला हित राज्य भरत स्थापावया. मग रामवनात गेल्यावर दशरथ राजा देहत्याग म्हणजे जीवच सोडून देईल म्हणे, हे सुद्धा तुझ्या चांगल्यासाठीच आहे म्हणे. रामाचे आवडते भक्त तेही बाहेर घालू समस्त आता येईल दशरथ करी अनर्थ येथेची ऐसी ते दासीची वचने हृदय धरली कैकेयीने जैसे वमन होताची श्वाने उचलोनिया घेईजे की शिंदा वृक्षापासून किंचित निघता मध्यजीवन मद्यपी जैसा ओढवी वदन तैसेची वचन मानविले. जसं तर तू म्हणे आता दशरथ राजा येईल त्याच्याकडून हे तू सगळं मागून घे म्हणे. आणि जसं शिंदीचं वृक्ष असतं, शिंदीचं जे झाड असतं त्याच्यापासून काय निघते ताडी, तर ताडी बघितल्यावर मद्यपी जसा तिकडे ओढवतो त्याप्रमाणे तिचे वचन तिला आवडलेले आहेत, त्या मंथरेचे वचनं त्याप्रमाणे कैकेयीला मानवले येते. मर्कटासी मदिरा रस पाजिला त्यात वृष्टिके दंश केला त्या माझी भूतसंचार जाहला कैकेयीस जाहले तैसेची अलंकार काढिले झडकरी तोडून टाकली गळसरी केशमुक्त उर्वीवरी निद्रा करी सक्रोध. मग कैकेयीने काय, जसं एखादं माकड असतं त्या माकडाला दारू पाजली, त्यानंतर दारू प्यायल्यावर त्याला विंचू चावलेलं आहे आणि ते विंचू चावला त्याच्यानंतर त्याच्या शरीरात काय घुसलं भूत,
त्याप्रमाणे कैकेयीचं झालेलं आहे म्हणे. तिने सगळे अलंकार काढले, गळ्यातलं मंगळसूत्रसुद्धा तोडून टाकलं, केस मोकळे सोडले आणि झोपून राहिली रागाने. तव ते भोग समयाची वेळ, कैकई गृहा आला भूपाळ. राजा मंथरेसी पुसे उतावेळ, राणी आमुची कोठे पै. तव ते बोले पापखाणी, पैल ते पडले तुमची राणी. काय आहे तिचे मनी, ते तो न कळे चिता आम्हा ते. मग त्याने विचारलं, संध्याकाळी गेलं राजा तिकडे आणि त्यांनी विचारलं की मंथरेला की आमची राणी कुठे आहे म्हणे. तेव्हा ती सांगायला लागली की तुमची राणी तिकडे झोपलेली बघा म्हणे, तिच्या मनात काय आहे ते आम्हाला काही कळतच नाही म्हणे. मग कैकई जवळी येऊन करे कुरवाळी राजा वदन, दिधले दशरथासी लोटून. झिडकारुणी एकीकडे म्हणे परता होई नृपद्नष्टा, असत्यवादिया क्रियाभ्रष्टा. तुझे अंतरीचा भाव कोठा, सर्व ही म्या ओळखिला. तर तिने राजा गेला तिथं आणि त्याने तिच्याकडे बघितलं, तिच्या तोंडावरून हात फिरवला आणि तिला विचारलं काय झालं म्हणे. तेव्हा ती म्हणते, हे नतद्रष्टा म्हणजे हे वाईट राजा आणि कर्मभ्रष्ट असा आहे म्हणे, तू खोटा आहे म्हणे, असं ती सांगायला लागली त्याला. ऐसे शब्द ऐकता तीव्र, धगधगले रायाचे अंतर. चरण धरी तिचे सत्वर, येरी लोटी परताची. परत तो तिचं बोलणं ऐकून राजा तिचे पाय धरायला लागला. काय झालं काय नाही, पण ती तरी त्याला लोटून देत होती. राजा म्हणे संभ्रम होत, राजी स्थापितो रघुनाथ. तू विघ्न न करी येत, शरणांगत तुझा मी. तर म्हणे काय झालं म्हणे, आता तर राजा रामाचा राज्याभिषेक आहे आणि तू इथं विघ्न का करते म्हणे. तो असा बोलतोय तरी मी तुझा शरणांगत आहे म्हणे. वस्त्रे भूषणे अलंकार, अपेक्षित देईन समग्र. तुझ्या वचना लागी निर्धार, प्राणवेची न जानपा. मी असता त्वा गळसरी, तोडून टाकली महिवरी. मागुता जाओनी चरणधरी, लोटी निज करी कैकई. म्हणे अगं तुला काय पाहिजे, वस्त्र अलंकार काय पाहिजे ते सगळं तुला देतो म्हणे, आणि मी असताना तू हे मंगळसूत्र का काढून टाकलेलं आहे म्हणे. असं म्हणून परत तिच्याजवळ जातो आणि ती त्याला लोटून देते कैकई. श्रीलोभाची आवडी, प्राणी नाडले लक्ष कोडी. जन्म मरणांची आवडी, माझी पडले बहुताची. श्रीलोभ परम दारुण, पूर्वी नाडिले बहुत जन. मूर्तिमंत भवव्याधी कामिन, भुलवी सज्ञान जाणते. श्रीलोभ ज्यांच्याकडे आहे त्यांना किती लोकांना नाडलंय म्हणे श्रीलोभाने म्हणे. तसंच संसार श्रीलोभ परम दारुण, पूर्वी नाडिले बहुत जन. मूर्तिमंत भवव्याधी कामिन, भुलवी सज्ञान जाणते. संसार अनर्थास मूळ, तो श्री संबंध जाण केवळ. श्रीलोभे पापे सकळ, अंगी येऊनी झगटती. असो तो राजा दशरथ, श्रीलोभे झाला भ्रांत. कैकईस म्हणे मागैचित, ते मी यथार्थ पुरवीन. श्रीलोभाने सर्व नाडलं गेलेलं आहे म्हणे जग. आता तो राजासुद्धा भ्रमित झालेला आहे आणि तो सांगतोय की तुला काय पाहिजे ते माग, तुला मी सर्व देतो म्हणे. कैकईस संकेत दावी मंथरा, सांडू नको पूर्वील निर्धारा. मागून घेई दोन्ही वरा, वना रघुवीरा पाठवी. आणि ती कैकईकडे बघते तर कैकई मंथरेकडे बघते आणि मंथरा तिला खुणवते की आता वेळ दवडू नको आणि काय जे आहे ते निश्चित मागून घे म्हणे. कैकई म्हणे नृपनायका, माझ्या स्वर्गीच्या दोन्ही भाका. न द्याल तरी उणे देखा, येईल वंशा तुमच्या. म्हणे स्वर्गात जेव्हा युद्ध झालं त्याच्या तुम्ही वचन दिलेलं होतं ते मला द्या म्हणे. आता ती मागते. राजा म्हणे माग सत्वर, तुझं दिधले अपेक्षित वर. मग म्हणे वना धाडी रघुवीर, राज्य भरतास समर्पी. जवळी असता रघुनायक, त्याकडे होतील सकळ लोक. या लागी दूर वनासी देख, आताची शीघ्र पाठवावे. मनुसंख्या संवत्सर, राज्य करील माझा पुत्र. मग तुम्ही आणावे रघुवीर, अथवा तिकडेच ठेविजे. तर आताच म्हणे तुम्ही याला पाठवा म्हणे, रामाला वनवासात पाठवा असं तिने मागितलेलं आहे. आणि नंतर माझा मुलगा येईल त्याला राज्य देवा, त्याला तिकडेच ठेवा म्हणे त्या रामाला म्हणे. ऐसे ऐकताची वचन, गजबजले रायाचे मन. वाटे विद्युलता येऊन, अंगावरी पडियेली. की शरीर पडले अग्नीत, की काळीजी पर्वत घातले. की पर्वताचे कडे कोसळले, अंगावरी अकस्मात. ते राजाने तिचं बोलणं ऐकलं आणि जसं वाटलं त्याच्यावर, जसं काही अंगावर डोंगर पडलेला आहे किंवा वीज पडलेली आहे किंवा कोणीतरी काळजामध्ये
करवत टाकलेली असं वाटायला लागलं त्याला. कैकेयी वचन प्रळयाग्न जाळीत चालला आयुष्य कानन. मग तिचे धावनी धरी चरण पदर पसरुणी मागितसे. जो जो मागशील पदार्थ तो तो पुरवीन समस्त. परी सुकुमार माझा रघुनाथ वनाप्रती धाडू नको. राजा गेला ते तिला सांगतोय, अगं तुझ्या पुढे पदर पसरतो म्हणे, पण तू जे जे मागशील ते ते तुला सर्व देतो, पण तू माझ्या सुकुमार अशा रामाला वनामध्ये धाडू नको. मी पृथ्वीपती राजा दशरथ परी तुझा असे शरणांगत. सुकुमार माझा रघुनाथ वनाप्रती धाडू नको. पट्टराणी या समस्त तुझ्या सेवेसी लाविन यथार्थ. परी सुकुमार माझा रघुनाथ वनाप्रती धाडू नको. जो लावण्यामृत सागर उदार धीर गुणगंभीर कोमळ गात्र रघुवीर वनाप्रती धाडू नको. तर तो सांगतोय की तुला काय काय पाहिजे ते सगळं देतो, की माझ्या पट्टराण्या आहेत त्या तुझ्या सगळ्या दासी करतो म्हणे, पण माझा हा सुकुमार असा राजा वनाला धाडू नको. जो लावण्याचा अमृतसागर आहे त्याला तू वनात पाठवू नको म्हणे. काय रघुत्तमे अन्याय केला एवढा त्यावरी कोप धरिला. डोळ सतमाल नील सावळा वनाप्रती धाडू नको. भरता परिसर गुणनंदन तुझ प्रिय होता मनातून. आता का कठीण केले मन मज लागून सांगते. तर रामाने काय असा गुन्हा केला आहे म्हणे, त्याला तू वनात धाडते. तुला तर भरतापेक्षा सुद्धा राम जास्त प्रिय होता आणि मग आत्ताच काय झालेलं आहे की तू त्याला वनात पाठवते आहे. कैकेयी पुढे पसरी पदर वना धाडू नको शतपत्र नेत्र. येरी म्हणे तू अधमसाचार माझी वरदान न देसी तू. तुझे पूर्वज संपूर्ण भाके कारणे वेचिती प्राण. त्यांची या वंशे जन्मोन डाग लाविला कुळासी. पण तरी ती ऐकतच नव्हती. ती म्हणते, अरे तुझ्या वंशामध्ये काही वचन काही राजांनी तुझ्या वंशामध्ये वचन देणे पूर्ण करण्याकरता प्राणसुद्धा दिलेला आहे म्हणे, आणि तू त्या वंशाला डाग का लावतोय म्हणे, माझ्या शब्दाला का फिरवतो आहे, तू शब्द दिलेला आहे तो पूर्ण कर, असं कैकेयी सांगते त्याला. कैकेयी शब्द वज्र कठीण रायाचे हृदय जाहले चूर्ण. भूमीवरी मूर्छा येऊन निचेष्टीत पडियेला. इतुका रात्री वर्तला वृत्तांत तो प्रातःकाळी आला सुमंत. रायासी करुण प्रणपात वचन बोलता झाला. रात्री हे सगळं घडलेलं होतं आणि तेव्हा मग सकाळी सुमंत जो त्यांचा प्रधान होता तो आलेला आहे आणि राजाला नमन करतोय, प्रणाम करतोय. सर्व सामग्री जाहली पूर्ण वाट पाहात ब्रह्मनंदन. अरुणोदय जाहला चंडकिरण उदय करू पाहतो. तर वसिष्ठ ऋषी तुमची वाट पाहत आहेत म्हणे, सगळी तयारी झालेली आहे, आता चला म्हणे काय करायचं ते चला म्हणे, असं सांगतायत ते सुमंत राजाला, दशरथ राजाला सांगतायत. तरी तुम्ही येऊन या तेथं राज्य स्थापावा रघुनाथ. वचन न बोलता दशरथ चकित सुमंत विलोकी. एवढं सर्व सांगतोय तो प्रधान, पण हा राजा काहीच बोलत नाही. त्यामुळे त्याला आश्चर्य वाटायला लागलं की काय चाललेलं आहे. मनी विचारी अजसुत ही माता ऐकता रघुनाथ. वनास जाईल यथार्थ थोर अनर्थ ओढविला. कैकेयी म्हणे सुमंता येथवया आणि रघुनाथा. मी त्यासी सांगेन अवघी वार्ता ते जाहली कथा पूर्वीची. तर सुमंत विचार करतोय काय झालेलं आहे आणि राजा काहीच बोलत नाही. तेव्हा कैकेयी सांगते सुमंताला की रघुनाथा तुम्ही घेऊन या, रामाला इकडे घेऊन या, काय आहे ते सगळं मी सांगते म्हणे. रायासी निद्रा लागली जाण या लागी न बोलेची वचन. तो इकडे ब्रह्मपुत्रे संपूर्ण सामग्री सिद्ध केली असे. सुमंताला वाटलं राजाला झोपच लागलेली आहे का, आणि इकडे ब्रह्मदेव यांनी वसिष्ठ मुनींनी सर्व तयारी करून ठेवलेली होती. सुमंत म्हणे कैकेयी लागून राये भूमीवर का केले शयन. तो दशरथ स्पुंदोन रुदन करू लागला. मग सुमंत विचारतोय कैकेयीला का राजा जमिनीवर का झोपलेले आहे म्हणे इथं. तेव्हा राजाच रडायला लागला, स्पुंदून रडायला लागला. म्हणे आय सुमंता ऐक वचन माझे जवळी आले मरण. येथवरिया आणि रघुनंदन कोणासी वर्तमान न सांगावे. सुमंत आज्ञा वंदून निघाला तेव्हा म्लानवदन. जैसा सूर्यग्रहणी कळाहीन तैसे आनन दिसत असे. तर सुमंत तिथून निघालेला आहे, कसा उदास असं मन घेऊन निघालेला आहे कुठे, रामाला आणायला. आणि राजाने सांगितलेलं होतं फक्त आता माझं मरण जवळ आलेलं आहे, फक्त रामाला इकडे घेऊन ये आणि कोणाला काहीच सांगू नको म्हणे.
तर तो सुमंत निघाला आहे रामाला आणायला. विचार करीत सुमंत रामधामाकडे जात, जैसा मुमुक्षु संसार तापे संतप्त, वेगे येत संत सदना, केवळ आत्मप्राप्तीचे स्थान, तैसा दिसे रामसदन, चारी महाद्वारे ओलांडून, जाता जाहला ते धवा. तर आत्मप्राप्तीचं स्थान आहे म्हणे हे रामाचं सदन म्हणजे. हे सर्व चारी दरवाजे ओलांडून तो सुमंत मध्ये गेलेला आहे. दृष्टी पाहावया रघुवीर, क्रमोनी गेला स्थूळ देहद्वार, दुसरे सूक्ष्म सुंदर तत्वांसहित ओलांडले, पुढे क्रमोनिया कारण, वेगे निघाला प्रधान, तो महाकारण दैदिप्यमान, चौथे द्वार देखिले. तासे एक एक द्वार ओलांडत आत्मानंद महाकारण देह रामाच्या प्रसादाकडे चाललेला आहे. महाकारण देह ओलांडत जसं की आत्मानंदच हे सर्व तिथं आहे, असा तो राम तिथं चाललेला आहे सुमंत. हे सर्व इथं वर्णन केलेलं आहे. चतुर्थ द्वारीची पाहता रचना, ब्रह्मानंद जाहला मना, तुरेचा उंबारा ओलांडुनिया, पुढे सत्वर जातसे, तो मणिमय मंडप प्रभाघन, त्यासी 8 पायऱ्या दैदिप्यमान, श्रवण कीर्तन स्मरण, पादसेवन ते चौथे. तर त्यांनी कोणत्या पायऱ्या ओलांडल्या आहेत? 4. श्रवण कीर्तन नामस्मरण पादसेवन हे असे जे आहेत हे सगळे म्हणजे भक्तीचे जे प्रकार आहेत ते नवविधा भक्ती, ते सर्व ओलांडून तो पुढे चाललेला आहे सुमंत. अर्चन वंदन दास्य सख्य, चढे सत्वर प्रधान देख, हे सर्व भक्तीचे प्रकार ओलांडून नवविधा भक्ती आणि शेवटी आत्मानंद हीच चौकी मानून तिथं तो गेलेला आहे रामाजवळ. अर्चन वंदन दास्य सख्य, चढे सत्वर प्रधान देख, तो स्वानंद चौकीवरी सीतानायक, प्रधानोत्तमे विलोकिला, मग नवविधा भक्ती आत्मनिवेदन, सुमंते केले साष्टांग नमन, तव तो कमल दलाक्ष स्वास्यवदन, काय तेव्हा बोलला, सुमंता तू मुख्य प्रधान, आम्हास ज्येष्ठ बंधू समान, तुझे निर्मळ गुण पाहून ब्रह्मानंद मज वाटे. आणि सुमंताला बघून राम म्हणतायत की तू आम्हाला मोठ्या बंधूसारखा आहे म्हणे, तुला बघून आम्हाला सुद्धा आनंद वाटतोय म्हणे. मग तो जोडून दोन्ही कर, उभा राहे राघवा समोर, सांगे दशरथ हे सत्वर, कैकई सदनी बोलाविले. आणि तो रामासमोर जाऊन उभा राहिला आणि सांगितलं आहे की कैकईच्या महालात तुम्हाला बोलवलेलं आहे म्हणे. आता कैकई सदना श्रीराम, कैसा येईल पूर्ण ब्रह्म, ते कथा कौतुक सप्रेम, संत सज्जन ऐकोत पा, राम विजय ग्रंथ सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य भांडार, दृष्टांतरत्ने अपार, माझी सतेज जगमगती, ब्रह्मानंदा श्रीधरवरा, श्रीमद भीमा तटविहारा, पुराण पुरुषा निर्विकारा, जगद्वंद्या अभंगा. भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचं जे भांडार आहे आणि जे दृष्टांतरूपी रत्नांनी भरलेलं आहे, असं हे रामचरित्र आता हा अध्याय समाप्त होतोय. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर, संमत वाल्मिकी नाटकधार, सदा परिसवत पंडित चतुर, 9वा अध्याय गोडहा. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.